नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळामध्ये तुझं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया अप्पे। अप्पे बनवण्यासाठी मी पहिल्यांदा रवा घेतलेला आहे, हिरवी मिरची चिरलेली आहे, कांदा चिरलेला आहे, सांबार घेतलेला आहे आणि टोमॅटो चिरलेला आहे, दही घेतलेलं आहे थोडंसं। हे सगळं बारीक चिरलेलं आहे मी। तर सर्वप्रथम मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा हा मी एका वाट्यामध्ये काढून घेणार आहे। आता यामध्ये मी दही मिक्स करून घेणार आहे। तर आता हे मी मिक्स करून घेणार आहे। यामध्ये पाणी सुद्धा घालून घेणार आहे। आणखी थोडं पाणी टाकलेलं आहे मी। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। मी इथे थोडं थोडं पाणी टाकून अप्प्याचं बॅटर तयार केलेलं आहे। चवीनुसार मी मीठ घेत आहे। चांगल्या प्रकारे मी हे फिरून घेत आहे। आता मी हे बॅटर 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून देणार आहे। 10 मिनिट झालेले आहे। आता मी हे झाकण काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर फुगलेलं सुद्धा आहे, तयार सुद्धा झालेलं आहे। आता यामध्ये मी व्हेजिटेबल्स टाकून घेणार आहे। पहिल्यांदा मी कांदे टाकणार आहे, नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीरचं प्रमाण आम्ही इथे कमी केलेलं आहे। आणि आता यामध्ये मी 1 चम्मच मिरची पावडर टाकणार आहे, 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच गरम मसाला। यात हे मी मिक्स करून घेणार आहे। हे चांगल्या प्रकारे बॅटर मिक्स केलेलं आहे मी। आणि आता 5 मिनिट याला रेस्ट करायला ठेवते। तोपर्यंत मी अप्पे पात्राला तेल सुद्धा लावून घेणार आहे। आता मी यामध्ये सोडा टाकून घेणार आहे। मी हे मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हे लावून घेणार आहे ब्रशने। इथे तेल चांगल्या प्रकारे लावायचं, जेणेकरून आपलं बॅटर चिटकलं पाहिजे नाही। 5 मिनिट झालेले आहे आपल्या बॅटरला। आता मी आपल्या पात्रामध्ये हे बॅटर टाकून घेणार आहे। आता मी हे बॅटर 20 मिनिट झाकून ठेवून देणार आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना लोच ठेवायची। आपल्या बॅटरला 20 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले अप्पे हे चांगल्या प्रकारे शिजलेले आहे बघा। आणि अशा प्रकारे मी हे काढून घेणार आहे, पलटून सुद्धा घेणार आहे। जास्त तेल लावल्याने हे लवकरच निघून जातात आणि चिपकत सुद्धा नाही। अशा प्रकारे मी सर्व अप्पे पलटून घेतलेले आहे आणि आता हे 2 मिनिट झाकून ठेवून देणार आहे। आपल्या अप्प्याला 2 मिनिट झालेले आहे। आपले अप्पे हे खायसाठी तयार सुद्धा झालेले आहे। अशा प्रकारे मी अप्पे सर्व काढून घेते।